सुनील पाटील, त्यानंतर व्हाईस ऑफ झेडके रोहन पाटील किंग ग्रुपचे सदस्य झेडके व्हाईस ऑफ झेडके, निलेश अनंता भुईर स्पॉन्सर गिफ्ट आपण द्यायचं आहे. तसेच संदीप नेटचे प्रोप्रायटर प्रदीप शांताराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅच प्राइज. नरेश म्हात्रे यांच्याकडून ऑनलाईन 500 आलेले आहेत. रवींद्र तरे सर ऑनलाईन 500, एकूण 2000 रुपये कॅश. क्या बात आहे. या ठिकाणी नक्कीच शैलेश फक्त एक प्रश्न शैलेश मात्रे फक्त एक प्रश्न. हा मॅच सुरू करायची आहे एका बाजूला, गावदेवीची पण मॅच आहे. ओके, काय तुझ्या मनामध्ये होतं जेव्हा 20 धावा बाकी होत्या, तू स्ट्राईकला होता, एक बॉल मिस देखील झाला होता, तुला कॉन्फिडन्स देण्याचं काम कोणी केलं आणि मनामध्ये काय होतं? मनामध्ये इतकंच होतं की आपण मारू शकतो, फक्त थोडासा माइंड हे झालं. पण परलादा सुपर, बस एक नंबर, जो मन भरून हे करून देतो. ओके, तुझं भरपूर सारं अभिनंदन. मन भरून आलेलं आहे आणि अर्थातच हा मॅच होणार आहे. चालू सामन्यातील विजय संघ गावदेवी बादवर्षी 2 हात करणार आहे आणि आजच मॅच होणार आहे. ओके, थँक्यू. बॅक टू कमबॉक्स. बघा, चालू सामन्यातील विजय संघ गावदेवी स्पोर्ट भादवर्षी आजच खेळणारे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातील विजयी संघ मॅच आजच होणार आहे याची दक्षता घ्या. हो हो, सुरुवात चांगली झालेली आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. टिपिकल ब्रँडेड चौकार पहिल्या चेंडूवर आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. कैलासच्या बॅटमधून येणारा हा खणखणीत चौकार. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये. ओ हो, नरेश आज पूर्णपणे छा गए इस टूर्नामेंट में. जबरदस्त रनिंग झेल पाहायला मिळाली. लगेचच विजय केनेचं कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर विकेट घेतला. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती विजय केनेने. जबरदस्त झेल इथे पाहायला मिळाली. बॅटर आउट. पहिला झटका इथे लागलेला आहे टीम ओवली टीम संघाला. नवीन बॅटर प्रेमनाथ मैदानाच्या मध्ये क्रमांक 3 वर. जबरदस्त खेळ सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये स्पर्धेचा उल्लेखच केलेला आहे. न भूतो न भविष्यातील अशी मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवशी तुम्ही बघितलं तर हॅट्रिक्स पाहायला मिळाल्या, मेडन षटक पाहायला मिळालं आणि मागचा मॅच शैलेश मात्रेच्या अंदामध्ये फिनिश होताना बघितला. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून चाललाय. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. एका धावाने धावसंख्या 5 धावा. प्रेमनाथचं खातं ओपन होत आहे. गोलंदाज विजय केने. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. राईट हॅव ओ द विकेटने. ओ हो हो हो, वेग, पहार वेग होता या चेंडू मागे. त्याच्यावर आपण पाहतोय डॉट चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू चौकार आला, विकेट घेतलं, कमबॅक केलं, एक सिंगल धाव खर्च केली
आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट इथे खेळताना आपण पाहतो बॅटर प्रवीणला. सुपर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पॉवरफुल परफॉर्मन्स. हो 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 चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आलाय. ओ वॉट अ कॅच लक्ष्मण केने. नाही 12वा खेळाडू सांगतो लक्ष्मण पाटील, तर लक्ष्मण पाटील याने चांगली झेल पकडली आहे. बॅटर आउट. नाही रात्रीची आता वेळ झालेली आहे, कदाचित 2 वाजलेले आहे, झोप देखील असावी. मात्र जबरदस्त कामगिरी गोलंदाजी जर आवडली असेल जोरदार टाळ्या उजव द्या विजय केनेसाठी. अप्रतिम क्वालिटी गोलंदाजी. तिथे आता पाहूया दुसरं षटक कोणता गोलंदाज टाकेल. मात्र आपण जर बघितलं तर 5 धावा आणि 2 विकेट. तर गोलंदाज इथे तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत चांगली गोलंदाजी करावी लागेल. दयानंद बॅटर आपण पाहतोय खेळपट्टीवर. प्रेमनाथ आणि दयानंद आता तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला खेळ करावा लागेल. आता पहिल्या षटकामध्ये झालेल्या चुका ज्या आहेत विसरून जाणं फार महत्वाचं आहे. आई गावदेवी ओली टीम संघाला इथून जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठीच आता खेळावा लागेल. मागच्या मॅच मध्ये प्रेमनाथने अतिशय जबरदस्त फलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. पहिल्या चेंडू षटकातील ओ हो हो ऑफ ब्रेक चेंडू बीट झालं होतं फलंदाज, मात्र विकेट किपरने देखील चुकी केली आहे. डॉट. चांगली सुरुवात श्रीकांतच्या माध्यमातून चेंडू डॉट टाकला गेलाय. त्यानंतर आपण पुन्हा पाहतोय ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवर चेंडू आलेला नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळते. म्हणजे मागच्या 5 चेंडू पासून धाव आलेली नाहीये. टीम आई गावदेवी ओली टीम थोडीशी अडचणीमध्ये आली आहे. पुढचं चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय टॉप एज. ओ प्रेमनाथचं झेल सोडलेलं आहे. कदाचित महाग देखील पडू शकतो इथे. 1 धाव स्कोरबोर्ड लागली जाते. धावसंख्या 6. 7 स्टार ग्रुप आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय. अनंत केने आणि रामकृष्ण काकडे सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. सन्माननीय संदेशजी वखार यांचे जवळचे मित्र आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोवा इथे एन्जॉय करताना या स्पर्धेला. ओ हो हो दांडी गोल. अजून एक विकेट. आई गावदेवी ओली टीम संघ अडचणीमध्ये आलेला आहे. 3 विकेट डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. कमाल गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या मॅचसाठी सन्माननीय नरेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून आई गावदेवी भादवड संघाचं अभिनंदन केलेलं आहे. शेवटच्या चेंडूवर षटकापर्यंत सामना रंगला होता. शैलेश मात्रेने षटकार मारून मॅच फिनिश केली होती आणि त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक देखील जाहीर झालेला आहे. तो तुम्हाला ऑनलाईन नक्कीच येईल. 1च धाव आली आहे 4 चेंडूमध्ये. फक्त 1च धाव. काय गोलंदाजी केली आहे. भावाले संघ ग्रामीणचा संघ ज्या प्रकारे फॉर्म मध्ये त्या प्रकारे फोर्टीप्लसचा संघ देखील इथे आपण पाहतोय आपल्या फॉर्म मध्ये. विजय केनेने सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर श्रीकांत देखील चांगली गोलंदाजी करताना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास. चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. शतरक्षक वेगाने आला चेंडू मागे. 1 धाव पूर्ण झाली आहे. यानंतर या मॅचचा विजेता संघ आणि आई
गावदेवी भादवड टीम इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. खूपच चांगली गोलंदाजी आहे. 2 धावा दिलेल्या आहेत फक्त आणि एक विकेट देखील मिळाला. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. ऑफ स्टिकचा चेंडू, कडक ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड, पहा गिरते बिरते चेंडूला अडवलाय. मात्र 2 धावा प्रेमनाथने देखील पूर्ण केलेल्या आहेत. सीताराम तिथे होते, सीताराम भालेकर तिथे होते. भालेकर म्हटले की योगेश भालेकर. योगेश भालेकर यांची पिताश्री आहेत. असे कमी खेळाडू असतात. तर धावसंख्या आहे धावफलकावर पहिल्या 2 षटकाची समाप्ती, 9 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग. आतापर्यंतचा सर्वात चांगला स्पेल 2 षटकांचा आहे तो म्हणजे विजय केने आणि श्रीकांत याची चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात. नरेशच्या अगेन्स्ट. ओ हो, भरपूर दूर गेलाय चेंडू, सीमा रेखा पार. येतोय षटकार. कडक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. नरेशने या स्पर्धेमध्ये नक्कीच मेडन विकेट आपल्या नावावर केलेला आहे. सन्माननीय संतोषदादा पाटील आई गावदेवी सोनाली टीम संघाचे कॅप्टन ज्यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेला आहे. त्या कूलरवर आपलं नाव कोरला गेलं या खेळाडूने. मात्र त्याच्या अगेन्स्ट इथे विकास याच्या बॅटमधून एक झकास षटकार पाहायला मिळाला. सध्या कूलमॅन सुनील म्हात्रे आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला आहे. काहो कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. चांगली बॅटिंग. आता 2 षटकामध्ये ज्या चुका झाल्या ते विसरल्या गेलेल्या आहेत. फलंदाज विकासाच्या माध्यमातून धावा आता धावफलकावर वेगाने वाढतायत. 17 धावा, 17. ओ समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. येतोय मॅक्सिमम 6 बाय. ओ माय गॉड, एका एक पिक्चर मध्ये येताना आपण पाहतो विकासला 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत बॅटनं. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. चोपताच ठेवला इथे नरेश गरेल या गोलंदाजाला. अप्रतिम कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी ओली टीम संघाच्या टाळ्या जर पोहोचल्या ना खेळाडूंपर्यंत अजून चांगला खेळ पाहायला मिळेल. टाळ्यांची कुठेतरी कमतरता आहे. 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 3 चेंडू मध्ये. कडक बॅटिंग विकासच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका. हा चेंडू देखील चालला सीमेच्या दिशेने. काय घडलं तिथे पाहूया. बॅटर आउट, विकेट. चांगली झेल पाहायला मिळाली. आपण पाहू शकता इथे सुंदर अशी झेल पकडण्यात आली होती. पप्पू चल गया इस मैच में. 4था विकेट. आई गावदेवी ओली टीम संघाचा बॅटर आउट झालेला आहे. मात्र जो काम करायचं होतं ना विकासला तो काम पूर्णपणे करून गेला मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मजबूत गाडी के बल्लेबाज है अरविंद भोईर. भिवंडी 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. मात्र सध्या क्रिकेट
माझे अध्यक्ष थोडा क्रिकेटला एन्जॉय करताना नक्कीच अल्पेश गायकवाड इथे बसलेले आहेत, नो डाऊट प्रत्येकाची माहिती आणि तालुका क्रिकेटमधील नंबर 1 स्कोरर आमच्या सोबत सध्या आहे. नरेश अल्पेश हा 9वा मॅच आहे, कंटिन्यू बसला आहे आमच्या सोबत. हरेशच्या चेहऱ्यावर नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आमचा मित्र अल्पेश गायकवाड. अजून एक स्विंगिंग चेंडू, डॉट चेंडू, फिंगर रोल केले होते, यावेळेस लेग कटर चेंडू टाकण्यात आला होता. पुढे निघून चांगला स्ट्रोक खेळलेला आहे, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू चाललाय, हलकासा मिसफिल्ड बॅकअपला आहे तिथे क्षेत्ररक्षक, मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का पाहूया आपण. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. अंडरआर्म थ्रो तिथे झाला होता, मात्र काही फरक पडलेला नाहीये तिथे बॅटरला. तिथे 2 धावा बॅटरने पूर्ण केल्यात, तर या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च झालेल्या आहेत नरेशच्या. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 25 धावा. येणारे अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर 15 धावा जोडल्या तर 40चा हा आकडा चांगला होऊ शकतो. इथे सन्माननीय रवींद्र तरे सरांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी प्लेअर ऑफ द नाईट म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये जो खेळाडू शेवटपर्यंत खेळ चांगला त्या खेळाडूसाठी त्यांच्या माध्यमातून सुंदर अशी फ्रेम आहे खेळाडूला. अगदी पहिल्या दिवसामध्ये संदीप पाटील कारवली याने या स्पर्धेला गाजवलं. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये मंगेश भोईर वल यांनी देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला कालच्या दिवसामध्ये. आणि आज कोणता खेळाडू असेल लकी भाग्यवंत, रवींद्र सरांचं गिफ्ट कोण पटकवेल, काही क्षणातच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चौथ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय पप्पू, हा गोलंदाज आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल प्रेमनाथ, ज्याच्या बॅटनं आतापर्यंत फक्त 4 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. चांगला खेळ करावा लागेल. अरविंद भोईर नो स्ट्राईकला, जो 2 धावांवर खेळत आहे सध्या. सुरुवात झाली आहे. इनफिल्डच्या वरतून चेंडू सीमेच्या दिशेने चाललाय. किती धावा मिळती या चेंडूवर, येतोय कणकणीत चौकार प्रेमनाथच्या बॅटमधून. पुढचा चेंडू गोलंदाज पप्पू याचा. ऑफ स्टिकचा चेंडू, स्केअर ऑफ द विकेट. सुंदर असा हा स्ट्रोक. पॉइंट कव्हरला शतरक्षक आहे, मात्र थ्रो अगदी स्लो आला होता आणि त्याचं कारण 2 धावा पूर्ण होत आहेत. आता टाळ्यांचा आवाज मिळतोय खेळाडूंना, कारण की पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत आणि धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत. त्या म्हणजेच अल्पेश गायकवाड आम्हाला सांगत आहे 31 धावा. प्रेमनाथ सज्ज होत आहे. ओ ढकलायचं होतं गलीमध्ये, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज पप्पूला आपण पाहतोय. चौकारानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट चेंडू देखील पाहायला मिळाला. तुम्ही पाहताय मित्रांनो 40+ अध्यक्ष चषक 2025 आयोजक आहेत किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. मोठा पटका खेळलाय ऑन साईडला, शतरक्षक चेंडू खाली आलाय. चुकी होणार नाहीये. विजय केने तिथे होते. सुंदर अशी झेल. बॅटर प्रेमनाथचा खेळ समाप्त होतोय. अजून एक धक्का लागलाय आई गावदेवी ओली टीम संघाला. बॅटर आउट. अतिशय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहे. अंकुश
या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावा येतील 2 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि अजून एक विकेट. हॅट्रिक वर आला. आता गोलंदाज आपण पाहतोय पप्पू. पप्पूला जर हॅट्रिक पूर्ण करायची असेल तर अजून एक विकेट घ्यावा लागेल आणि नाना गोंधली यांचा टी शर्ट पटकावायचा असेल तर हा विकेट घ्यावाच लागेल. यतीश आला नवीन बॅटर. शेवटचा चेंडू खेळण्याकरिता हॅट्रिक वर आहे गोलंदाज. ओ मिस्टाई चेंडू हवेमध्ये. हॅट्रिक होईल का पूर्ण? आणि स्पर्धेतील अजून एक हॅट्रिक पाहायला मिळते. गोलंदाज पप्पू. नरेश होता तिथे. नरेश याने चुकी केली नाहीये. तर शेवटचा चेंडू मिळालेला विकेट. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या 31 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 32 धावांचं आव्हान ठेवलंय. आवाजामध्ये थोडस बदल सुभाष धुमाल आपल्यासोबत जोडतील. धन्यवाद. चेक. धन्यवाद संदेश पाटील. तर आपण मागील सामन्यामध्ये लगातार 3 षटकार कैलास मात्रे, शैलेश मात्रे यांच्या माध्यमातून लगावले होते. त्यासाठी नाना गोंधळी, उपसरपंच कासने यांच्या माध्यमातून टी शर्ट पूर्ण सीझन साठी दिलाय. तो आपण देत आहोत. संजयभाई म्हात्रे यांचे सुपुत्र मयुरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा टी शर्ट प्रदान करत आहोत. शैलेश म्हात्रे या खेळाडूला लगातार 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले होते आणि विजयाचा शिल्पकार ठरला होता हा खेळाडू. धन्यवाद. ओरटू कॉम्बॉक्स. धन्यवाद सुनील पाटील.
टार्गेट 32 धावांचं आहे. गावदे ओली विपक्ष जनमन भावाले या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. शेवटच्या सामन्यामध्ये आपण रोहन पाटील आणि सुनील पाटील यांचा आवाज ऐकूया. इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पायाने चेंडू अडवला जातोय. आपण पाहतोय एक सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण आव्हान ठेवले गेले ते 32 धावांचं. अंकुश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. तर विजय केने आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये. मनोज भोईर पॉवर शेलर संघाकडून एक काल ज्या फलंदाजाने अक्षरशः गाजवला होता आणि त्या कालामध्ये जर व्यावसायिक क्रिकेट खेळलं गेलं असतं तर कदाचित हा खेळाडू एक वेगळ्या दर्जाचा देखील पाहायला मिळाला असता. इथे बॅकहोल जाऊन हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. कव्हर रिजन मध्ये मात्र अखेर स्वीपर गोरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाव फलंदाज मनोज भोईर पूर्ण करतो आणि 2 धावने संघाची धावसंख्या 3 आव्हाने ते 32 धावांचा जर्मन भावाली संघ आपण बोलतोय 32 या टार्गेटचा पाठलाग करताना. स्क्वेअर ऑफ द विकेट 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्यात आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या 6. धावसंख्या 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना अंकुश पहिल्या षटकात चालतोय. इथे मात्र सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेर विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना विजय केने याची केली संपुष्टात येताना. न्यू बॅटर मैदानामध्ये लक्ष्मण पाटील जातो. या विजय केने हा बाद झालेला आहे. ज्याने बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान दिलेलं आहे. खेळपट्टीवर अजूनही आपण पाहतो मनोज भोईर सज्ज.
इथे गोला टप्प्याचा चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत फलंदाज इथे 2 धाव पूर्ण करत आहेत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 9 धावा, 32 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 9 जनमान भावले संघ 32 लक्ष्याचा पाठला करताना. गोलंदाज कैलास दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. पहिलं षटक अंकुशाने हाताळलं होतं आणि अंकुशाने खरं तर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये या धावांवर देखील अंकुश ठेवलेला आहे. धावसंख्या 9 आपण पाहतोय. कैलास इथे कव्हर मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, फक्त एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वर पोहोचते. 22 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथून 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता. जनमाना भावाले संघ आपण बघतोय 32 लक्षाचा पाठला करताना. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार अगदी लोळून घेतलं होतं ते क्षेत्ररक्षकाने, मात्र तरी देखील चेंडू तो अडवू शकलेला नाही. धावसंख्या 14 धावा, 32 धावांचा टार्गेट जनमान भावाले संघासमोर पाहायला मिळते. कैलास यावेळी सामना फलंदाज मनोज भोईर. इथे मात्र पंचाचा बिमर नोचा इशारा आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 4+1. मला वाटतं बॅट कट आहे. नोचा इशारा देखील आलेला आहे. 4+1 5 धावा आणि पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. 2 में 2 ठोक डाले. 2 चौकार आपण बघतोय फलंदाज मनोज भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 19
दुसरं षटक मार्गस्थ आहे. येथे चेंडूला पाठवलेले चौकारासाठी चौकाराने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा 24. थोडंसं पंबल पाहायला मिळते मात्र एकच धाव दुसरी धाव घेण्याचा मानस नाही तिथे मनोज भोईर याचा. धावसंख्या 25 25. 32 लक्षाचा पाठलाग जवान भावाले संघ करतोय. दोन धावे इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने धावसंख्या 27 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र इथून 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 27. इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये केवळ 5 धावांची आवश्यकता आहे जवान भावाले संघाला विजयासाठी. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून केवळ 5 धावांची आवश्यकता आहे जनमान भावले संघाला विजयासाठी. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 28 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. एक धाव सिंगल इथे देखील पूर्ण करतात फलंदाज. 29 धावा. इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी भावले संघाला कारण आव्हान आहे ते 32 धावांचं आणि या षटकामध्ये हे आव्हान आता मात्र पूर्ण केलं जाईल असं वाटतंय कारण ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे एक सिंगल रन्स धावसंख्या 30 अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल आणि आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न अशा प्रकारे विजयी धाव 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि सामना जिंकलेला आहे जवान भावाले या संघाने. अभिनंदन जवान भावाले अँड हार्ड लक गावदे ओली. तर ओली आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि या सामन्यातले मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने
या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. अखेर पप्पू पास हो गया. आपण बघतोय की सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. पप्पू खरखर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. पप्पू इज मॅन ऑफ द मॅच. ओ टू मनोहर तारे सर.